एम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपण विविध जे पक्षाचे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत त्यांच्या मुलाखती आपण घेत आहोत। नेमकं त्यांच्या प्रभागासाठी त्यांचं विजन काय आहे याबद्दल सुद्धा आपण त्यांना विचारणा करतच असतो। आज आपण अशा एका उमेदवाराकडे आलेलो आहे की त्यांना त्यांचा वारसा भरपूर वर्षापासून एक माहेरकडून पण मिळालेला आहे आणि सासरकडून पण त्यांना एक राजकारणाचा वारसा मिळालेला आहे आणि असं म्हणायला हरकत नाही की राजकारणाचा सर्वतोपरी अभ्यास त्यांनी केलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्रद्धा अमोल इंगोले आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांच्याशी विचारणार आहोत की त्यांना त्यांच्या प्रभागाविषयी किती माहिती आहे, किती सखोल ज्ञान आहे, काय त्यांना अडीअडचणी माहिती आहे त्यांच्या प्रभागाविषयी। सर्वात आधी आपण श्रद्धा अमोल इंगोले यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात। खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल। धन्यवाद। जसं आता मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की माहेरपासून तुम्हाला वारसा मिळालेला आहे आणि सासरकडनं पण मिळालेला आहे। मला आधी तुमची जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचं। नेमकं सासरकडील मंडळी आणि माहेरकडील मंडळी यांचं कशा प्रकारे तुमच्या अंगामध्ये हे गुण उतरलेले आहेत? बरोबर आहे। सर्वप्रथम म्हणजे माझे सासरे श्री लक्ष्मणरावजी इंगोले हे वाशिमचे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी हा टर्म 2 वेळा हे केलेला आहे। ऍक्च्युली 1986 मध्ये त्यांचं पहिलं पद त्यांनी हे केलेलं आहे, त्यानंतर दुसरा काळ त्यांचा त्यानंतरचा होता। त्यांनी त्यांच्या काळामध्ये खूप विकास केलेला आहे, म्हणजे जवळजवळ सर्व जाती धर्माचे जे बांधव आहेत त्यांना त्यांनी तेव्हा एक रोजगार मिळावा म्हणून नगर परिषद मध्ये त्यांना एक नोकरी उपलब्ध करून दिली होती। त्यांचा आकडा 103 लोक होते, 103 लोक होते ज्यांना की त्यांनी तेव्हा त्या काळात कामाला लावलं। त्यानंतर पाटणी चौकामध्ये जो विकास झालेला आहे, जिथे लोक आता बिझनेस करतायत, असं त्यांच्या वेळेला ते कॉम्प्लेक्स बनलेला आहे आणि असे भरपूर जे कामं आहेत जे त्यांच्या काळात त्यांनी केले आहे ते मला नाही वाटत सध्या तरी कोणी करू शकते। त्यांचं एक वेगळं हे होतं आणि त्या काळामध्ये लोकांना शब्दाचं खूप महत्व होतं आणि त्या शब्दांचं महत्व त्यांनी नेहमी पाळलेलं आहे। आज त्यांचं नाव घेताना आम्हाला अभिमान वाटतो की जेव्हा आम्ही कुठे फिरतो आम्हाला त्यांच्या नावाने ओळखले जाते। दिलेले शब्द पाळणे किंवा दिलेले वचन पाळणे हे तुम्हाला त्यांच्याकडनं शिकायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही। आणि प्रभाग क्रमांक 6 मधले जे काही रहिवासी आहेत त्यांच्या सुद्धा तुम्ही जे काही आश्वासन नव्हे तर वचन तुम्ही जे द्याल तर ते नक्कीच त्याची पूर्तता तुम्ही कराल। जे माहेरकडून मला वाटते तुमचे वडील सुद्धा राजकारणात होते, तर मला त्यांच्याबद्दलही थोडंसं जाणून। माझे वडील माजी नगराध्यक्ष श्री दीपकरावजी भांदुर्गे ते 2000 मध्ये नगराध्यक्ष होते। त्यांच्या काळातही त्यांनी भरपूर कामे केलेली आहे। त्यांना ऍक्च्युली जेव्हा ते नगर परिषद मध्ये अध्यक्ष होते तेव्हा त्यांना स्वच्छ वाशिमचा पुरस्कार मिळालेला आहे। त्याचबरोबर त्यांनी जसं की माझ्या सासऱ्यांनी केलेलं आहे की पाटणी चौकामध्ये जे कॉम्प्लेक्स झालेले आहेत किंवा आणखीन काही जागा ज्या डेव्हलप केलेल्या आहेत तसे त्यांनी घरकुल योजना लोकांना दिलेली आहे। पाण्याचा प्रॉब्लेम त्यांच्या वेळेस खूप सॉल्व्ह केलेला आहे। त्यानंतर त्यांच्या वेळेस त्यांनी एक मोहीम राबवली होती की नगराध्यक्ष तुमच्या दारात, तेव्हा त्यांनी पेपरमध्ये त्यांचा चक्क नंबर दिला होता, म्हणजे ज्या लोकांना समस्या आहे ते लोक तुमच्यापर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मधला कुठल्याही लोकांचा आधार न घेता डायरेक्ट त्यांना भेटू शकतील अशी त्यांनी एक मोहीम राबवली होती। आणि त्यानंतर त्यांनी जे कामं केलेले आहेत, कचरा गाडी असो घंटा गाडी असो, ते त्यांच्या काळातच सुरू केलेली आहे आणि भरपूर लोकांना रोजगार मिळावा त्याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलेलेच आहेत। तर मॅम एक प्रश्न आणखीन विचारायचा तो म्हणजे आता प्रभाग क्रमांक 6 साठी तुम्हाला पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक जबाबदारी तुमच्यावरती टाकलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 मधील जी जनता आहे त्यांच्या मूळ समस्या नेमक्या काय आहेत त्याबद्दल मला जाणून घ्यायचं। जसं आम्ही प्रभागात जेव्हा फिरत होतो ना तेव्हा आम्ही भरपूर ठिकाणी असं गेलेले आहे की तिथे अडचणी आहेत, म्हणजे त्यांना जो काळ निघून गेला त्यात सुविधा कुठलीच मिळालेली नाहीये। जसं की सांडपाण्याचं आहे, ड्रेनेजचं जे पाणी राहतं त्या ड्रेनेजच्या पाण्यामध्ये ते लोक घरामध्ये राहतात। जेव्हा पावसाळा येतो 3-3, 4-4 महिने त्यांच्या घरामध्ये तुडुंब पाणी भरलेलं असेल अशा सिच्युएशन मध्ये तिथे राहत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी मुलं बाळ आहेत ते सारखे आजारी राहतात, म्हणजे त्यांनी आम्हाला डायरेक्ट म्हटलेलं आहे की ताई तुम्ही बघा आम्ही जेही कमवतो ते आमच्या मुलांच्या आम्ही दवाखान्याला खर्च लावतो, तर त्यासाठी आम्हाला काहीतरी करून द्या। दुसरं एक असं आहे की तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये, रोड नाहीये आणि पाणी तर खूप महत्वाचं आहे। त्यामुळे काही एरिया तर असे आहेत की जिथे लोकांची वस्ती आहे, 100 लोक राहतात आणि एक नळ आहे, ते एका नळावरती ते पाणी भरू शकत नाही। परत अडचण ही आहे की 7 ते 8 दिवसाला पाणी येतं, त्यामुळे त्यांचं त्याच्यात रोजगार होत नाही। म्हणजे काही जरी म्हटलं तरी पाण्याशिवाय आपण
जीवन नाही जगू शकत. अशा सिच्युएशन मध्ये ते राहत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलेले की आमच्यासाठी फक्त पाण्याची व्यवस्था करून द्या. ते जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करू की त्यांनी दिलेले जे आम्हाला जे समस्या आहेत की आम्ही निवारण करू, म्हणून आमच्याकडे त्या हिशोबाने जे आलेले आहेत ते आम्ही निवारण्याचा 100% प्रयत्न करू. बिलकुल. आता तुम्ही या प्रभागामधनं उमेदवारी तुम्हाला मिळालेली आणि तुमचे जे सोबती आहेत, मला त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. माझ्यासोबत जे उमेदवार आहेत पुरणसेठ बदलानी, ऍक्च्युली ते व्यक्तिमत्व खूप चांगलं आहे. ते बदलानी बाजार कापड केंद्र आहे ना, त्याचे मालक आहेत. तर ते खूप वर्षापासून सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ आहे आणि त्यांचं काम असं आहे की ते दिलेला शब्द पाळतात. म्हणजे आम्ही ज्यानुसार मी त्यांच्या संपर्कात येत आहे त्यानुसार त्यांचा समाज बांधवांची एकी पण भरपूर आहे आणि त्यांच्या ह्याच्यात पण हा शब्द आहे. ते जसं की गुरु नानकचं करतात, झुलेलालचं करतात, त्यांचं तेच म्हणणं आहे, आम्ही जो शब्द दिला आम्ही तो शब्द पाळतो आणि लोकांना जे आश्वासने दिले जात आहे नक्कीच ते पूर्ण करते. बिलकुल. जसं आता तुम्ही सांगितलेलं आहे की जी काही माहेरची मंडळी आहे आणि सासरची मंडळी, त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जेव्हा नगराध्यक्ष असताना त्यांनी काय कामे केलेली आहे, जनतेचे काय प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे, कुठली विकास कामे ही वाशिमच्या लेवलवरती त्यांनी केली आहे? त्यांनी म्हणजे कचऱ्याचं, ऍक्च्युली वाशिम मध्ये सगळ्यांना माहिती आहे कचऱ्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला घंटागाड्या सुरू केल्या होत्या. त्याच्यातनं वाशिम मध्ये एवढी स्वच्छता ठेवता येईल तेवढा त्यांनी प्रयत्न केला होता. दुसरी गोष्ट, बेरोजगार जे होते त्यांना रोजगाराकडे वळलं होतं आणि जे पण जसं की जे रोडचे बांधकाम वगैरे होते हे त्या काळात जे यांनी केले होते, सँक्शन करून आणले होते. मला असं वाटत नाही की आता ते होत आहेत म्हणून. तर त्यांच्या काळातलं जे एक टर्म होता की दिलेला शब्द पाळायचा ना आलेली कामं करायचे, हा त्यांच्या काळात त्यांनी हा सगळा विकास केलेला आहे आणि याच्यानुसारच ते आज लोकांच्या मनापर्यंत पोहोचलेले आहे. आणि जसं तुम्ही सांगितलेले की त्यांच्या कार्यकाळामध्ये समजा कचऱ्यांचं निवारण असो किंवा मग रस्त्याची योग्य ती जी विल्हेवाट लावणं, तेही त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं असावं. आता प्रभाग क्रमांक 6 साठी तुमचं काय विजन आहे किंवा काय स्वप्न आहे, काय स्वप्न घेऊन तुम्ही हे निवडणूक लढवित आहात, काय अजेंडा असणार आहे? बरोबर. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला पैशाचं राजकारण नाही करायचंय, आपल्याला सेवेचं राजकारण करायचंय. ज्या विश्वासाने जनता आम्हाला निवडून देणार आहे त्या विश्वासाने काम करू. जो वारसा मला दिलेला आहे, माझ्या सासऱ्याकडनं असो, माझ्या वडिलांकडे असो, ती ठेवी आपल्याला समोरही न्यायची आहे. म्हणजे जसं की आज त्यांना त्यांच्या नावाने ओळखल्या जाते, उद्या त्यांच्या नावानुसार नंतर आपल्यालाही आपल्या नावाने ओळखलं पाहिजे, या उद्देशानेच आपण कामे करणार आहोत. जे त्यांच्या समस्या आहे ते 100% आपण प्रयत्न करू की ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की जनतेचा तेवढा विश्वास जसं त्या काळामध्ये या सगळ्या पिढींवर होता, तो आता जर आमच्यावर ठेवला तर आम्ही नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बिलकुल मॅम. आता एक प्रभागाविषयी सर्वात महत्वाची माहिती, ते म्हणजे एकूण मतदारांची संख्या आपल्या प्रभागामध्ये किती आहे, त्यापैकी महिला वर्ग किती आहे आणि पुरुष वर्ग किती, त्याबद्दल मला माहिती. एकूण संख्या आपली 4772 आहे. त्याच्यामध्ये जो पुरुष वर्ग आहे तो 2398 आहे, म्हणजे 2398 आहे आणि स्त्रियांचे जो मतदार आहे तो आहे 2374. तर एकूण आपलं मतदान आहे 4772. बिलकुल. जसं तुम्ही जे सांगितलेलं आहे की तुम्हाला पैशांचं राजकारण करायचं नाही, तुम्हाला समाजसेवा करायची आहे किंवा मग एक सामाजिक दृष्टिकोनातून तुम्ही या प्रभागाकडे वाटचाल करा. पण असताना एक निवडणूक झाली की उमेदवार डोळ्यांनी दिसत नाही किंवा मग त्यांना खूप विनंती करावं लागते की आमचं एवढं काम करून द्या. तर असं तुमच्या बाबतीत होणार नाही, याची काय गॅरंटी किंवा काय शाश्वती तुम्ही द्या? माझं म्हणजे असं आहे की मी जेव्हा स्वतः त्या लोकांना भेटली, त्यांनी मला त्यांच्या समस्या सांगितल्या, त्यावेळेस पण मी त्यांना हेच बोलले होते की आपल्याला समाजसेवा करायची आहे. त्याच्यासाठी मी माझा जो नंबर आहे मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. त्यांनी पर्सनली कोणाचा आधार न घेता त्या डायरेक्ट माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. म्हणजे उद्या मला कारण नाही राहणार की माझ्यापर्यंत निरोप नाही आला की तुमच्या समस्या माझ्यापर्यंत आल्या नाही तर मी कसे निवारण करू. याचा मी कुठलाही म्हणजे संकोच न करता सगळ्यांना माझ्या वार्डातल्या मेंबरला मी नंबर नक्कीच देईल. आणि असं नाहीये की माझ्या प्रभागात आहे, इतर प्रभागातही कधी असं काही कोणाला जनतेला माझ्यासाठी जर काही काम असेल तर त्यांनी कधी पण मला सांगावं आणि मी त्यांचा स्वीकार करेल आणि प्रत्येक गोष्ट मी माझ्याकडनं त्यांचा निवारण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. जसं आता मला वाटतं प्रभाग क्रमांक जो 6 आहे, तुमचं राहणं मला वाटतं तिथून थोडं लांब आहे. तर आता तुम्ही जेव्हा फिरत आहात, आता निवडणुका थोड्या लांबल्या गेलेल्या आहेत, पण तुमचं आता प्रचार दौरा मला वाटतं
आणखीन पुढे सुरू झालेला आहे. तर जेव्हा आता तुम्ही फिरत होतात किंवा एक महिलांशी किंवा मग त्या मेंबरशी जे एक बॉन्डिंग असतं, तर तसं तुमचं बॉन्डिंग जमतंय का? किंवा मग तुम्हाला एक आपुलकीने त्यांच्यासोबत संबंध एक लांब काळ टिकवता येतील का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही जो प्रश्न केला तो एकदम बरोबर आहे. जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरतो ना, तेव्हा ज्या महिला आहेत त्या मी पण एक महिला आहे. महिलांपर्यंत जर पोहोचायचं असेल ना, तर खूप कठीण राहतं. सहजासहजी त्या सहजासहजी त्या connect होत कन्व्हेन्स होत नाहीत कुठल्या गोष्टीला. तर मी जिथे फिरते ना, ऍक्च्युली तिथे माझ्या आधी जे माझ्या वडिलांनी किंवा माझ्या सासऱ्यांनी कामं केलेले आहेत ते त्यांच्या मनापर्यंत पहिलेच पोहोचलेले आहेत. आणि त्याच्यावर त्यांना हा विश्वास आहे की जेव्हा ह्या दोन व्यक्तींनी या शहराचा विकास केलेला आहे, तर आपण नक्कीच विकास करू. आणि त्यांचा प्रतिसाद आपल्याला चांगलाच मिळत आहे. त्यांचं जे आहे त्यांना माहिती आहे की म्हणजे शॉर्ट मध्ये सांगायचं म्हणजे यंग जनरेशन मध्ये आणि जे ओल्ड जनरेशन त्याच्यामध्ये फरक येतो. तर जी विचार पद्धती आपली आहे, आपली सांगण्याची जी विचार पद्धती ती त्यांना कुठेतरी पटतंय आहे. आणि जो वाशिमचा विकास झालेला नाहीये त्याच्यानुसार त्यांना विश्वास आहे की आपण ज्या धोरणानुसार आणि ज्या ध्येयानुसार आपण त्यांना सांगते की कुठेतरी आपल्याला निवडून आल्यानंतर त्या भागाचा म्हणजे त्यांचा जो राहिलेला काय म्हणतात त्याला विकास आहे तो कुठेतरी आपण म्हणजे थांबलेला विकास आहे तो आपण कुठेतरी विकास तो ते करू म्हणून त्या विश्वासाने ते आपल्याला बहुतेक तर चांगलाच आपल्याला प्रतिसाद मिळते आहे. आणि जनतेचा जो आपल्याकडे कल आहे तो चांगल्या प्रमाणातच आहे. मॅम, आता जे काही प्रभागातील रहिवासी आहे, तर तुम्ही जे सांगितलंय की एक जवळपास चांगलं बॉन्डिंग तुमचं त्यांच्याशी जमतंय. पण आता जर रस्ते, नाली किंवा पाणी या सगळ्या गोष्टी बघता, एक प्रभागाचा विकास तुम्ही करालच, पण जर वाशिमच्या दृष्टिकोनातून एक आपण विचार केला, कारण आपण स्वार्थापुरता, कारण आपण प्रभागाविषयी नाही विचार करू, वाशिमच्या लेवलवरती जर आपण विचार केला, तर तुम्हाला काय वाटतं की वाशिमचा विकास व्हावा यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल? नक्कीच. ऍक्च्युली आपल्या इथे जे टिळक गार्डन आहे म्हणजे खूप वर्षानुवर्षाचं आहे, पण तिथे प्रगती अशी काहीच नाहीये. म्हणजे तिथे टिळकांचं पुतळा आहे, तर मला तरी नाही वाटत कधी कोणी जाऊन तिथे टिळक जयंतीला किंवा पुण्यतिथीला जाऊन हार सुद्धा घातला असेल. आत्ताची त्याची जी कंडिशन आहे ती म्हणजे पाहण्यासारखी नाहीये. ऍक्च्युली तिथे आपल्याला आता जो आपण नवीन उपक्रम जो चालू केलेला आहे की आपल्याला गार्डन बनवायचंय, ते न करता आपण याच्याकडे जास्त जर विकास केला असता किंवा कल दिला असता, तर वाशिमची जी जनता आहे, जे वृद्ध जे आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना काहीतरी एक असं ठिकाण झालं असतं की चला तिथे आपण कुठे जाऊ शकतो. कारण वाशिम मध्ये असं डेव्हलप आणि विकासासारखं नाहीये, ना शिक्षणाच्या बाबतीत आहे ना स्वच्छतेच्या बाबतीत आहे. तर त्यासाठी लहान मुलांकडे आणि वृद्धांचा विचार करून जे आपण गार्डनचं बघताय, आता सगळ्यांनाच माहिती आहे जे झालेलं आहे ते, तर त्याच्यावरती आपण पूर्ण प्रयत्न करू की कुठेतरी आपण त्यांना म्हणजे हे कन्व्हिन्स करू की बा तुम्ही त्याचा विकास करा. नाही जास्त काही तर लहान मुलांना, वृद्धाला, आपल्यासारख्या यंग लोकांना एक काहीतरी वाशिमचं एक म्हणजे असं तरी सांगता येईल की आमच्या वाशिमला हे आहे म्हणून. कारण आता असं काही सांगण्यासारखं वाशिम मध्ये नाहीच की आपण कोणाला परिचय देऊ शकू. त्यासाठी काहीतरी डेव्हलपमेंट व्हावी, स्वच्छता व्हावी, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू की जे पण आपले होणारे भावी नेते असो किंवा प्रभागातले जे उमेदवार आहे आमच्यासोबत, की आम्ही त्यांना बसून नक्की हे तरी सांगू की वाशिम मध्ये येणाऱ्या 5 वर्षात निदान असं काही करा की आपण कुठे गेल्यानंतर त्या नावाने वाशिमला ओळखला पाहिजे. या प्रभागामध्ये विविध जाती धर्मांचे लोक राहतात, तर यांचं एकीकरण राहावं किंवा मग त्यांना एकत्रित आणण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न कराल का? आपण त्याच्यासाठी एक असं करू शकतो की म्हणजे सर्व जाती बांधवांना बांधण्यासाठी आपण हरेक, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्याच्यानंतर जे माझ्यासोबत उभे आहेत पुरण बदलानी, त्यांचे जे देवत आहेत जसं की गुरु नानक वगैरे, आपण एवढं करू शकतो की सगळ्या समाजाच्या बांधवांना मिळून आपण एक काय म्हणतात त्याला, त्यांचे जे देवत आहे त्याच्यानुसार आपण त्यांचे उपक्रम राबवू शकतो त्यांना. आणि सर्व जाती म्हटल्यानंतर सर्व बांधव एकच आहे, जातीवाद तर आपण निर्माण करतो, त्याच्यासाठी जातीवाद नाही व्हावा याकडे आम्ही पूर्ण लक्ष ठेवू. भरपूर अशा काही महिला आपल्या प्रभागामध्ये राहतात की त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर काही महिला इथल्या जॉब सुद्धा करत असतील, त्यांना लेट होत असेल येण्यासाठी घरी, तर त्यांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काही पावले उचलाल? नक्कीच. कारण महिलाची सुरक्षा हा फक्त वाशिमचा नाही, हा अख्ख्या भारताचा मुद्दा आहे आणि महिला ही सुरक्षित असलीच पाहिजे. त्यासाठी म्हणजे जे बेरोजगार आहेत, ज्या महिला आहेत
त्यांना आम्ही प्रयत्न नक्कीच करू की त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा. म्हणजे ज्या घरामध्ये फक्त एक महिला असते आणि ती कमवती असते की जिला पुरुष नाहीये, अशा महिलांसाठी तर आम्ही पहिले प्रयत्न करू. आणि राहिला महिलाच्या सुरक्षिततेचा, तर आपल्या इथे वाशिम मध्ये ई रिक्षा म्हणून एक महिला चालवते, तसं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की महिलांना प्रोत्साहित करू की तुम्ही ई रिक्षानुसार त्या महिलांना, आणि ज्या पण महिला आहे की ज्या आमच्या प्रभागात आहे किंवा वाशिम मध्ये आहे त्यांना जास्तीत जास्त प्रयत्न करू की तो ई रिक्षा जसं की महिलांनी ड्राईव्ह करावा आणि त्यांना सेफ अशी सुरक्षा द्यावी. पण या प्रभागामध्ये विविध जाती धर्मांचे लोक राहतात, वास्तव्यास आहेत, तर या सगळ्यांना एकत्रित घेऊन किंवा मग या सगळ्यांमध्ये एक एकोपा राहावा यासाठी तुम्ही काय करणार आहे? समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी माझ्या म्हणजे जे पण प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये विविध समाजाचे लोक आहेत, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, आपले महात्मा थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले झाले, शिक्षणाच्या आराध्य आपल्या सावित्रीबाई फुले, त्यानंतर जे आमचे छत्रपती शिवाजी महाराज झाले, गुरु नानक देवत आहेत, जे आमच्यासोबत आहे पुरणलाल बदलानी, त्यांच्या आराध्य देवत आहेत. तर माझं म्हणणं एवढंच आहे की विविध जाती धर्माच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आपण उपक्रम राबवू शकतो. आणि खरं सांगायचं म्हणजे जातीवाद हा आपणच निर्माण केलेला आहे. आपण सगळ्यांना सलोख्याने जर राहिलं तर जातीवाद होणारच नाहीये. आपण जेव्हा कुठल्याही पक्षाचा किंवा त्याच्या देवताचा विरोध करतो तेव्हा पक्षवाद होतो, तो आपल्याकडे होणारच नाहीये, कारण आपण सर्व पक्षांना सोबत घेऊन चालणारे आहे आणि सर्व बांधवांमध्ये एकी राहावे याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू. आपल्या इथे जे सांस्कृतिक भवन आहे त्याचा आम्ही पूर्णपणे म्हणजे त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की तिथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात येईल म्हणून त्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि हा कुठेतरी उपक्रम राबवण्यासाठी आपण सर्व समाजाच्या बांधवांनी मिळून जरी हा प्रयत्न केला तरी हा चांगलाच आहे, कारण आज आपण जे शिक्षण घेतोय त्याचा आराध्य जे आहेत त्यांना आपण जर मानाचा आणि याचा सन्मान म्हणजे आपण मान देऊ शकत नाही, ते म्हणजे ऍक्च्युली त्यांचं काम असं आहे की त्यांच्यामुळे आज आपण शिकत आहे, आपण इथे समाजात वावरत आहे. त्याच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की जे भवन आहे सांस्कृतिक भवन आहे त्याला आपण महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देऊ म्हणून. यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. ज्या काही मुद्द्यांवरती आपण चर्चा केलेली आहे किंवा जी काही तुम्ही एक शाश्वती येथील रहिवाशांना दिलेली आहे त्या शाश्वतीची नक्कीच पूर्तता व्हावी. तर अनेक दर्शक किंवा प्रभागातील जनता आपल्याला यावेळेस बघते आहे. काय आवाहन करणार येणाऱ्या निवडणुकीकरिता, येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीकरिता काय आवाहन असणार आहे? ऍक्च्युली मी ज्या पक्षाकडनं उभी आहे ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, मी त्याची उमेदवार आहे. आमच्या ज्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत सो रेखाताई मापारी, त्या मशाल या चिन्हावरती उभे आहेत. मी प्रभाग क्रमांक 6 मधून श्रद्धा अमोल इंगोले, माझ्यासोबत पुरणलाल बदलानी हे पण आहे प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार आहे. मी त्यांना एवढंच म्हणेल, वाशिमच्या विकासासाठी जो आतापर्यंत नाही झालेला आहे, आपण बऱ्याच ठिकाणी बघता आहे की कसे काम सुरू आहेत आणि नागरिक काय अशी नाहीये आता की सतर्क नाहीये की त्यांना हर एक गोष्ट आपल्याला सांगावं लागेल, सगळ्यांना सगळं कळतंय. त्याच्यानुसार मी एवढंच म्हणेल की जे येणारे 20 तारीख आहे तिथे मशाल या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करा आणि जास्तीत जास्त मतांनी आम्हाला विजय करा. खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू. तर या होत्या प्रभाग क्रमांक 6च्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार श्रद्धा अमोल इंगोले. आपण बघितलेलं आहे की प्रभागाच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि प्रभागाचा जवळपास काय अभ्यास त्यांना आहे. तरी जनता सुज्ञ आहे, तुम्ही योग्य तो निर्णय येणाऱ्या 20 तारखेला घ्यायला पाहिजे. पुन्हा भेटूया अशाच काही मुलाखतीसह. तोपर्यंत बघत रहा गजर महाराष्ट्राचा.